छत्रपती शिवाजी महाराज की जय. बेसिक ग्रुप असतात, त्यामुळे आपण बरेचसे जुने मेंबर आहेत, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपण आपलं हेच आहे की विविध क्षेत्रातल्या चांगल्या क्षेत्रातली आपली माणसं जोडणं आणि त्यांच्याशी टचमध्ये राहून आपण बरेचसे इन्सिडेंट पण बघितले की आपली जी ओळख आहे ती रक्ताचं नातं नसेल तरी पण महाराजांच्या उद्देशाने आपण एकत्र आलो, गडकिल्ल्यांच्या आणि संवर्धनाच्या आणि ट्रेकिंगच्या. ते बरेचसे आपण चांगले त्याचे इफेक्ट आपण जाणवलेत, आपण त्याचा आत्मसात पण केला आणि आपला त्याचा एक्सपिरियन्स पण घेतला. तोच आपण गेले 10 वर्ष 6:30 वाजलेत. 5-6 तासाच्या प्रवासानंतर फायनली आता हा ट्रेक चालू झालाय. तसं म्हटलं तर पुण्यातलं क्लायमेट सध्या थंड आहे, गारवा आहे आणि याच्यातच आता आपण चालू केलंय. तसं जास्त तोरणाला चढायचं काही हे नाही आहे. वेल्हे गावातून जर सुरुवात केली, हार्डली 1-1.5 तासाचा ट्रेक आहे, 1.5-2 तासाचा. आता आपण बरोबर बघतोय बॅक साईडला हा तोरणा फोर्ट आहे, ही वाट आहे. हार्डली 1 तास, जर चांगलं चालणार असेल तर अर्धा 1 तास. आणि बरोबर त्याच्या अपोजिट ही डोंगर रांग बघितली. आता मस्त सनराईजचा वेळ झाले. तर हा आहे, जे जाणकार असतील, जे गेले असतील ट्रेकला किंवा ज्यांनी केला असेल, तर हा आहे सिंहगड. हा सिंहगड आणि बरोबर अपोजिट साईडला तोरणा आणि याच्या बॅक साईडला राजगड. ही एक डोंगर रांग पुण्यातली महाराजांना म्हणतो दूरदृष्टी होती. ती दूरदृष्टी आपल्याला या किल्ल्यांच्या रांगेतून त्यांनी कसं डेव्हलप केलं आणि का केलं, हा जर आपण इतिहास वाचला तर आपल्याला नक्की कळतं की महाराज होते आणि त्यांच्या विचारशक्तीपर्यंत आपण पोचणं फारच मुश्किल आहे. अगदी कॉलेजपासूनचे सवंगडी आहेत. आज आम्ही गेली 10 वर्ष झाली आम्ही ट्रेक करतोय. सागर आहे, विपुल आहे आणि विशेष खासियत म्हणजे आम्ही मुंबईतून येतो आणि विपुल एकटा माणगावातून येतो. ही आवड विपुलला आहे आणि त्याच्याकडून आम्ही सुद्धा इन्स्पायर होतो की गडकिल्ल्यांची आवड असतं किती महत्त्वाचं आहे आणि किती चांगलं असतं हे विपुलकडे बघून कळतं. कारण मुंबईत येणं 150 किलोमीटरचा अंतर कापून आणि पुन्हा तिथून ट्रेकला जाणं, पुन्हा जाऊन आल्यानंतर पुन्हा आम्ही घरी बसून याचा उलट प्रवास चालू होतो माणगावच्या दिशेने. हॅट्स ऑफ आहे. विपुल, काय कसं झाला आजचा प्रवास? छान झाला, एकदम मस्त. हा किल्ला कसं घरापासून जवळ असल्यामुळे लवकर आलो. हां, आम्हाला ती उत्सुकता ही बरेच वर्ष होती, ती आज पूर्ण झाली. मला वाटतं आपण गेल्या वेळेस पण प्लॅन केला होता, पण तो काही कारणाने फसला प्लॅन. प्लॅन आज टचवूड चला एक सक्सेस झाले. आणि बघूया सागर काय म्हणतो किल्ल्याचा इतिहास, काय थोडक्यात काय माहिती? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वराज्याचं जे तोरण आपण म्हणतो, या तोरणा किल्ल्यापासूनच बांधलं गेलेलं आहे. कारण मला असं वाटते प्रत्येक वर्षाची जी काही सुरुवात आहे आपली, ती या तोरणा किल्ल्यापासूनच असली पाहिजे. आणि इथं आल्याच्या नंतरला ध्यानीमध्ये हा एकच विचार असला पाहिजे की आपण सुद्धा जे काही मोठं काम आपण ठरवत असतो वर्षभरात, त्याची सुरुवात तोरणापासून केली पाहिजे, रायगडापासून केली पाहिजे, राजगडापासून केली पाहिजे. सागर, तो एक विषय काढला सुरुवात. कोइन्सिडेंटली एक सुरुवातीचा विषय म्हणजे 2026चा जानेवारी महिना आहे, म्हणजे वर्षाची नवीन सुरुवात. एक्झॅक्टली. म्हणजे आपलं पण एक कोइन्सिडेंट चांगलं आहे की आपण सुद्धा वर्षाची नवीन सुरुवात ह्या तोरणा गडाच्या, आपण म्हणतो स्वराज्याची राजधानी उभी करण्याच्या आधी महाराजांनी किल्ले घ्यायला सुरुवात केली. त्याच्यातला पहिला किल्ला हा तोरणा आणि त्याला तोरण बांधून केला म्हणून त्याचं नाव तोरणा ठेवलं. ती सुरुवात केली. आपण एखाद्या नवीन कार्याच्या दाराला तोरण बांधतो आणि प्रवेश करतो एखाद्या कार्याला, तसं या किल्ल्याला महाराजांनी घेऊन सुरुवात केली. वयाच्या 16 वर्षी म्हणजे पहिला किल्ला जिंकला हा पुण्यातील, आणि हा पुण्यातील सगळ्यात हाईटने मोठा किल्ला असं म्हणतात. प्रेरणा जमली काय? ही आमची पोलीसवाली आहे. नमस्कार. मग दम टाकायला लागली. मागे अजून एक पोलीस आले, त्यांना नाही घेतलं. मागच्या पोलिसांनी आपण पुढे गेलो होईल. आम्ही पोलीसवाले सोबत घेऊन फिरतो. आणि धनुष्यबाण पण आमच्याकडे. हा आमचा धनुष्यबाण आहे. धनुष, कसं वाटतंय? चांगलं. मागचा ट्रेक कोणता केला होता तू? रामशेजला आला होता ना तू? हो. धनुष, कितवीला आहेस तू? सेकंडला आहे बघा धनुष. धनुषने मोस्ट ऑफ ट्रेक केले आमचे. पुढच्या ट्रेकला येणार ना? हो. गुड गुड गुड. छोटा असेल तर बोलू मामा. ही बघा, ही दिसते का? ही आमची स्पृहा. स्पृहा, कितवीला आहे तू? मी तिसरीत आहे. म्हणजे 3, 5, 8 ते 9 वर्ष. आणि 9 वर्ष म्हणजे गेले आम्ही सिंहगडला पण जाऊन आलो. स्पृहा, तू कुठे गेली होती लास्ट टाइम? मी कळसूबाईला गेलेली. बघा, कळसूबाई जे महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर आहे ते सुद्धा स्पृहाने आता मला वाटतं गेल्या महिन्यात पार केलंय. आणि खरं वाटतं जेव्हा लहान मुलं आपली
या ट्रेकिंगला येतात आणि त्यांच्या आईवडिलांना सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो की मुलांना चांगली सवय लावली. तो चालायचं म्हटलं की या वयात मुलं मोबाईलच्या दुनियेत, टी व्हीच्या दुनियेत कंटाळतात. पण काही आईवडील असे पण आहेत ज्या मुलांना हे संस्कार दिलेत आणि किल्ल्यांची ट्रेकिंगची ओढ लावली. फार चांगलं आहे ते. आपली महाराष्ट्राची संस्कृती टिकवायची असेल तर आपल्याला आपल्या मुलांना हे संस्कार द्यायलाच पाहिजे. चला एक्सप्लोर करूया. पण भावानो, जेवढे यूट्यूब बघणारे आहेत, जेवढे किल्ले बघणार आहेत, त्यांना सगळ्या ट्रेक करा. त्या ट्रेकच्या निमित्ताने आपण गडकिल्ल्यांवर पोचतो. त्यात थोडंसं जर वाचून आलो ना तर आपल्या डोळ्यासमोर जिवंत त्यावेळेची सिच्युएशन उभी राहते, गडकिल्ले उभे राहतात. जवळजवळ अर्धा तासाचं अंतर, अर्धा ते पाऊण तास चालल्यानंतर ही एक थोडीशी रेलिंग लागते आणि दगडाची वाटेत चढण आहे, पण भारी फील होते. थोडीशी दमछाक करणारी आहे म्हणा. पावसाळ्यात मस्त फील होईल. म्हणून आत्तासुद्धा ती दगडांची वाट आहे. पाण्याचा जो फ्लो असतो त्या फ्लोवर तयार झालेली वाट आहे असं वाटतंय, पण प्रॉपर पायऱ्या पण आहेत तिथेच आपण बघतोय. आता एक 10 मिनिटाचं राहिलं, लगेच 10 मिनिटात आपण किल्ल्यावर जाऊ. मग किल्ला एक्सप्लोर करायला मिळेल आपल्याला. फायनली बऱ्याच म्हणजे हार्डली अर्धा पाऊण तासानंतर आपण पहिल्या महादरवाजाकडे आलो. हा आपला भगवा दिसतोय आणि पहिला महादरवाजा दिसतोय. एकदम जबरदस्त फील होते. रेलिंग आहे, पायऱ्या आहेत, पण हे बॅक व्ह्यू पण योग्य आला. खतरनाक एकदम खतरनाक. फायनली आपण महादरवाजाकडे हा महादरवाजा आहे. हे आपण आता म्हटलं की महाराजांचे बहुतेक महादरवाजे हे बहुतेक ऑलमोस्ट महादरवाजा म्हटलं गोमुखी असतात. त्याची बरीचशी कारणं आहेत. सरळ येऊ नये शत्रू म्हणजे गोमुखी असतात हे आपण बघतो. भिंत टाका मागे. महाराजांचे गडकिल्ले जेवढे स्ट्रॉंग होते ना, आणि त्याची खासियत एक असायची की महाराजांच्या गडकिल्ल्यांचे महादरवाजा आणि महादरवाजा का असायची तर आपण आता पण बघतोय हा लाकूड आहे. हा बघतो, याची जाडी बघा आता कुठेच बघायला मिळणार नाही. आणि हे असे शीक असतात की लोखंड असतं, त्याला असे भाला टाईप असं टोचलेले आहेत, जेणेकरून हमला झालाच तर ते रक्तबंबाळ होतील किंवा इझिली ते तोडता येणार नाही. ही साखळी आहे आणि याची ही मजबूती बघतोय आपण महादरवाजाची. आणि हीच खासियत महाराजांच्या आपल्या गडकिल्ल्यांची आणि महादरवाजांची होती की इझिली शत्रूला ते ब्रेक करता येत नव्हतं किंवा ते तोडता येत नव्हतं. तोरणालाचं नाव होतं प्रचंडगड. ते महाराजांनी तोरण बांधलं, सुरुवात केली, मग तोरणा चालू झालं. त्याच्यानंतर मुघलांकडे गेल्या, मुघलांनी नाव बदललं. परंतु प्रचंडगड असं का म्हणतात तर ते आपण ॲक्च्युअल जितका हा किल्ला छोटा खालून दिसतो ना तटबंदी बघता, पण तेवढाच ह्यूज आणि तेवढाच मोठा हा किल्ला वर प्रचंड आहे आणि त्याच्यामुळे त्या किल्ल्याला नाव होतं प्रचंडगड. आपण सुरुवात करतोय त्याची माची फिरायलाच वेळ येतो बरंचसं. आणि ती झुंजार माती खरोखर झुंजार होती आणि त्याचा आपल्याला हे सगळं फलक पण दिलेला आहे. आपण हे मागच्या साईडला वर आलो की वर आल्याच्या नंतर
हे खोडक टाके आहे. आपण आले खोडक टाकेकडे. आम्ही ज्यावेळेस 2015ला ट्रेक केला होता त्यावेळेस एवढं डेव्हलपमेंट नव्हतं. आता बऱ्यापैकी रेलिंग लावली, पाणी साचण्यासाठी बरंचसं सोर्स करून ठेवलं आहे, तटबंदी केली त्याला, एक विहीर टाईप, जेणेकरून पाणी साचून राहील. फार चांगलं केलं आहे. हा इथे एक वाडा आहे, धान्य कोठार वगैरे आहेत. आणि मग वर आपण मंदिराकडे जाऊ. पर्यटकांसाठी वेळ पण दिलेली आहे इथे. इथे जागोजागी बोर्ड लावलेत. आणि जर मॅप बघितला आपण तर इथे एक पॉईंट्सनुसार हा मॅप दिला आहे. याच्यावर पण आपण बघतो पॉईंट दिलेले आहेत इथे. बाले किल्ला, बुदलामाची, कोकण दरवाजा, बिनी दरवाजा, झुंजारमाची, वाघ दरवाजा, मेघाई देवी मंदिर, तोरणेश्वर महाराज मंदिर, तोरणाई मंदिर, लकडखाना आणि पाण्याची टाकी, हे असे पॉईंट दिलेत. आता तिथे पॉईंटला नाव होतं 6, हे 6 आहे, ते 2 आहे. आणि हे फार तोरणगडाचं मस्त अशी माहिती पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. आपण मगाशीच म्हटलं होतं की आजची खासियत मी व्हिडिओमध्ये 3-4 वेळा म्हटलं असेल की एक खासियत जी मनापासून आवडली आहे ती म्हणजे दुर्गेश्वर रायगड, राजधानी रायगड. आता हे व्हिडिओ बघा, एवढं क्लिअर व्ह्यू मी कधीच रायगडचा बघितला नव्हता. ज्याला रायगड व्ह्यू क्लिअर करायचा असेल त्यांनी या सीझनला अवश्य या, इथे तोरणावर या, राजगडवर या. हा रायगड दुर्गेश्वर चक्क जर आता चांगला क्लिअरिटीचा मोबाईल असेल आणि व्ह्यू जर चांगला असेल तर जगदीश्वराच्या मंदिरचं टोक असेल, नगरखानाचं टोक असेल, ते सुद्धा क्लिअर दिसतं. म्हणजे उंचवट्याचा भाग हा जो एक पॉईंट आहे, हा लिंगाण्याचा पॉईंट आहे. तो लिंगाणा डोंगराच्या मध्ये आहे आणि मागे रायगड आहे. तो टोक लिंगाण्याचा दिसतोय आणि हा रायगड दिसतोय. महादरवाजाकडून वर आल्याच्या नंतर 2 वाटा आहेत, एक लेफ्ट साईड आणि एक राईट साईड. तर आपण आल्याच्या नंतर समोर एक पुरातन वास्तू मिळते, तिथे आपण नाश्ता केला. नाश्ता केल्याच्यानंतर आपण राईट साईड पकडलं, म्हणजे उजव्या साईडला आल्याच्या नंतर आपण हे बघतोय, हे एक बुरुज आहे. या बुरुजाच्या नंतर ही अतिशय उत्कृष्ट अशी तटबंदी आपल्याला बघायला मिळते. दाखवतो, ही तटबंदी आहे आणि ही अतिशय उत्कृष्ट, म्हणजे पूर्ण कॉर्नरवर त्यांनी आपण झूम करून पण जर बघितलं तरी चांगली आपल्याला तटबंदी बघायला मिळते. ही आपण आता तटबंदीच्या अगदी कडेने चालतो. हे आपण खाली बघितलं पूर्ण दरी आहे. हा समोर तिकडे आपला रायगड दिसतोय. हा एक सगळ्यात मोठा बुरुज आहे. ह्या बुरुजातून खाली उतरल्यानंतर आपण राजगडाकडे जाऊ शकतो किंवा राजगडावरून रेंज ट्रेक करताना आपण इथे येतो. फार चांगला व्ह्यू आहे, फार चांगला बुरुज आहे. आपण मगाशी म्हटलं होतं तसं राजगडावरून तो तिकडे राजगड दिसतोय आणि आपण आता इथे उभे होतो तोरणा आहे. जसं राजगडावर आपण 3 किल्ल्यांचे व्ह्यू दाखवले असते, तसेच तोरणावरून आपण आता तोरणावरून हा तोरणाचा रूट आहे. हा रूट बरोबर तिकडे माचीकडे गेलो, माचीकडून ह्या ज्या टेकड्या आहेत ह्या वरच्यावर आपण राजगडाकडे जातो. आता आपण उभे आहोत तोरणाला. आपल्या समोर आहे राजगड, याच्या बॅक साईडला आहे सिंहगड. झाले 2 किल्ले. जर आपण कॅमेरा तिकडे फिरवला तो लिंगाणाचा टोक दिसतोय आणि त्याच्या पलीकडे ह्यूज असं स्क्वेअरमध्ये दिसतोय ते आपली दुसरी राजधानी रायगड. म्हणजे विशेष असं साधारण महत्त्व आहे याला की हा जो सेंटर पॉईंट आहे, हा सेंटर पॉईंट आहे तोरणा सेंटर पकडला तर तोरणाच्या 4ही साईडला 4 फोर्ट आहेत. त्याचं नजराणा आणि त्याचं आपल्याला इथनं बघायला मिळतो. आजचा ॲटमॉस्फिअर, सराऊंड ॲटमॉस्फिअर चांगला असल्यामुळे आपल्याला सगळे, म्हणजे आपण बॅक साईडला सिंहगड बघितला तो सुद्धा क्लिअर दिसतोय, इकडे राजगड बघितला तो सुद्धा क्लिअर दिसतोय. रायगड, सिंहगड आणि राजगड हे जरा जवळ आहेत पुणे जिल्ह्यात असल्यामुळे आणि वेल्हे तालुक्याच्या आसपास असल्यामुळे. पण रायगड एवढा लांबचा पल्ला असताना सुद्धा तो सुद्धा क्लिअर दिसतोय. म्हणजे ज्याने रायगड बघितला असेल त्याला कळ की ते नगारखानाचं आणि जगदीश्वराच्या मंदिराची पण ती हे दिसतंय. म्हणजे ज्यांनी रायगड गेला असेल त्याला ते फील होतं की ते नगारखाना आहे आणि तर हे असं असाधारण महत्त्व या किल्ल्याला आहे की टेहळणीला एक खास किल्ला. कारण इथे उभं राहिलं तर तुम्हाला सराउंड रायगड ते राजगड ते तोरणा ते सिंहगड सगळ्या एवढ्या परिसरावर नजर ठेवता येत होती. म्हणून या तोरणा किल्ल्याची महाराजांनी स्वराज्याची सुरुवात या तोरणा किल्ल्याला तोरण बांधून केली आणि एक विशेष साधारण महत्त्व या किल्ल्याला आलेलं आहे.
हा बुरुज आहे. हॅलो ए हॅलो. आणि तो एंडचा पॉईंट आहे, त्या एंडच्या बुरुजावरून आपण जर खाली उतरलो ना तर एक भुयारी मार्ग आहे, दाखवतो मी तुम्हाला. हा बघा, हा भुयारी मार्ग आहे. आपण त्याच्या खाली जातोय. हे तुम्ही बघितलं असेल याच्या व्हिडिओमध्ये, पण हा राजगडचा भुयारी मार्ग आहे. तो अतिशय एकदम कमी वाट आहे, म्हणजे तुम्हाला बसवून जावं लागेल, पण त्याच्या पलीकडे जाता येत नाही. तिथून पुन्हा मागं यावं लागतं. हा हा भुयारी मार्ग आहे. तुम्हाला रिटर्न पण दाखवतो. हा भुयारी मार्ग, असे बरेच भुयारी मार्ग राजगडाला आहेत. हा भुयारी मार्ग आहे. माचीकडून आल्याच्या नंतर आपल्याला हे काही विशेष वाड्यांचे अवशेष शिल्लक येतात. जुन्या काळातील दगड समोर सुद्धा आहेत आणि हे इथे सुद्धा आहेत, परंतु फार एवढ्या वर्ष झाल्यानंतर त्यांची नासधूस झाले ते आणि इकडे सुद्धा नासधूस झाले. मंदिर आहे पुढे, आपण मंदिराकडे जाऊ. मंदिर महादेवाचं मंदिर आहे, आपण बघतोय. फार चांगलं असं बांधकाम चालू आहे. आपण अवश्य यावं, बघावं, दर्शन घ्यावं, कारण हे महादेवाचं मंदिर आहे. प्रत्येक गडावर महादेवाचं मंदिर असतं, कारण महाराज महादेवाच्या मंदिराचा भाग होते. इथे आपण गणपतीची मूर्ती पण बघतोय, शिवलिंग बघतोय आणि महादेवाचं मंदिर बघतोय. महादेवाच्या मंदिराच्या नंतर अगदीच कडेला हे इथे महादेवाचं मंदिर आहे आणि ते मेघाई मंदिर आहे, आणि ते सुद्धा चांगलं बांधकाम करून ठेवलं आता सद्यस्थितीत. अजून सुद्धा बऱ्यापैकी जुन्या काळातले वाड्यांचे अवशेष आहेत. अजून एक खासियत त्याची अशी आहे की जर वाड्यांचा अवशेष बघितलं ना, ह्या पायरी ही दगड आहे ना, हा दगड बघतो ना आपण, हा आजकालच्या काळात असा एवढा मोठा दगड बघायलाच मिळणार नाही. विदाऊट सिमेंट, विदाऊट काय, फार शिस्त पद्धतीत बांधकाम होतं. आणि हाईटसुद्धा जर आपण बघितली तर ते 2 जोते होते, म्हणजे एक जमीन, त्याच्यावरची ही लेवल आणि त्याच्यावरती ही लेवल, मग हानेमान. म्हणजे पर्जन्यमान असे, पाऊस असेल, बाकीच्या गोष्टी काय असतील, गुणवारा पाऊस असेल, सरपडणारे प्राणी असतील, तर इझिली ते वर येत नव्हते, कारण 2-2 फ्लोअर लिटरली त्या काळात ठेवलं. तेवढं शिस्त पद्धतीचं बांधकाम त्या काळात अजूनसुद्धा आपल्याला बघायला मिळतं, जे आताच्या काळात बघायला मिळत नाही. आताच आपण महादेव मंदिराचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर लगेचच पुढे आलं. पण झुंजार माचीकडे तर गेलं नंतर अतिशय पुराणा, म्हणजे मला वाटतं त्या काळातलाच हा एक वाडा आहे म्हणा, राजवाडा म्हणा, जिथे राजे येत असतील, राहत असतील, किंवा इथले किल्लेदार राहत असतील. त्यांचा ह्या वाड्याची ही फ्रंट बाजू आहे, पुढची बाजू आहे. ही पुढच्या बाजूचं आपण मग आता बॅक बाजू बघितली, ही पुढची बाजू आहे. आणि दुसरी गोष्ट त्याची खासियत अशी आहे की अजून सुद्धा लाकडाचं काम त्यांनी मेंटेन ठेवायचा प्रयत्न केला आहे. हे आपण आतली बाजू बघतो, जे काम चालू आहे. म्हणजे आता फार दुर्मिळ झाले असं बांधकाम बघायला. आणि हा वाड्याच्या समोरचा दृश्य आहे आपला. तिकडे आपल्या झुंजार माचीकडे आता आपण जातोय. वाट आहे शिडीची, ही वाट जाते झुंजार माचीकडे, परंतु जाताना अतिशय सांभाळून, अतिशय सावधानाने जा, कारण जर पाय सरला तर ते पडणार. आणि ही अशी वाट जाते तिकडे झुंजार माचीकडे. आपल्याला झुंजार माची दिसते. इकडून झुंजार माचीकडे आल्याच्या नंतर हा एक भुयारी मार्ग लागतो. सांगा जा, ह्या भुयारी मार्गातून आपण चेक करतोय. शक्तिमान नंतर पण पुढे झालंय काय? हा एंड आहे काय? हा हे नाही आहे ना? हा इथून आपण बाहेर पडू शकतो. मगाशी जसा भुयारी मार्ग होता, सेम तसाच भुयारी मार्ग आहे, पण खाली बसून जावं लागेल. आता झोपून गणपती बाप्पा हो का? ह्या मार्गाने, ह्या मार्गाने, हा भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग आला आणि इकडे आपण असं, आणि हा जबरदस्त असा व्ह्यू आपल्याला दिसणार आहे. ही आहे झुंजार माची.
या झुंजार माचीला भेट देण्यासाठी बरीचशी परिस्थितीला झुंज द्यावी लागते, बराचसा स्ट्रगल करायला लागतो. कुठे वायरच्या मदतीने, कुठे खाचांच्या मदतीने आपल्याला यावं लागतं. सतीश आपले मित्र इकडे आहेत. ही आपली झुंजार माची, समोर आपलं स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, ही सगळी मंडळी येत आहेत. मगाशी आपण वरून डिफिकल्ट पॅच बघितलं, त्याच्यानंतरचा सेकंड डिफिकल्ट पॅच आहे, रोप आहे. आणि हे झंजार माचीकडे जाताना 2 रोप लावलेत. रोपच्या नंतर फार डिफिकल्ट आहे, त्याच्यामुळे जे उतरणार असतील त्यांनी फार काळजीपूर्वक आणि फार सांभाळून उतरा, कारण एंडपर्यंत डिफिकल्ट पॉईंट आहे तो थोडा रोपचा आधार घ्यावाच लागतो. आणि मग त्याच्यानंतर ही झुंजार माचीकडे जायला लागतं. कारण फक्त जाणे नाही, पण रिटर्न येताना सुद्धा रोपचा वापर करायचा. काही सिंगल वे एक वाट आहे आपल्याकडे, दुसरी कोणतीही वाट इथे आपल्याला बघायला मिळत नाही. त्याच्यामुळे काळजी घ्या आणि तरच ह्या झुंजार माचीकडे, आणि त्या झुंजार माचीकडे नाही आलात, अवॉइड केलं तर अतिउत्तम. फायनली ज्या वाटेने झंजार माचीला उतरलो होतं त्याच वाटेने रिटर्न आला आणि आता परतीचा प्रवास चालू करतोय पुन्हा वेल्हे गावाकडे. ट्रेकचा व्हिडिओ आवडला, व्हिडिओ आवडला, माहिती आवडली तर नक्की व्हिडिओला, चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका.